शेतकरी बंधूंनो, ॲग्रोटेक 2024 हे कृषी प्रदर्शन अकोला इथं त्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या ग्राउंडमध्ये त्या ठिकाणी हे प्रदर्शन असणार आहे। आणि जे आपले शेतकरी बांधव इथं येऊ शकले नाही त्यांना घर बसल्या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्णपणे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहता येणार आहे। आपण याच्या अगोदर एक भाग शूट केलेला आहे, हा भाग क्रमांक 2 आहे। यामध्ये सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। इथं रेशीम शेतीचे कार्यशाळा किंवा माहिती त्या ठिकाणी इथं आहे। आपल्या शेतकरी बंधूंना एक चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे रेशीम शेती। तर याबाबत आपण सरांकडून त्या ठिकाणी माहिती घेणार आहे की कशा पद्धतीने शेतकरी हे शेती करू शकतात। याच्यामध्ये शेतकऱ्याकडे ओलिताची सोय म्हणजे विहीर, मोटर पंप आवश्यक आहे तुतीची लागवड करायसाठी। आणि याचा रोपापासून लागवड करायची आहे त्याला एकरभर। हो, तुतीच्या कांड्या, त्या कांड्यापासूनच ते नर्सरी तयार होते, त्याच्यापासून रोप तयार होते, रोपाची लागवड करायची आहे। अशा पद्धतीने लागवड करायची आहे। आणि एखादा सर्वसामान्य शेतकरी असेल तर किती एकर तुती लागवड करून सुरुवात करू शकतो? सामान्य शेतकरी एका एकरापासून सुरुवात करू शकतो तर 5 एकरापर्यंत। 5 एकरापर्यंत चांगला एक आर्थिक नफा त्याला मिळू शकतो त्याच्यातून। आता हे सध्या जे पोस्ट तयार झालेले आहेत त्याला दिवस किती लागतात? याला 30 दिवस पूर्ण लागतात। 30 दिवसात तो सगळं मार्केटला विक्री वगैरे करून तो पैसे 30 दिवसात। शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने हे जे रेशीमचे किडे आहेत यांना पूर्णपणे तुती खायला लागतो आणि अशा पद्धतीनंतर रेशीम जे आहे ते तयार होतो। सर, सध्या आपण जर मार्केट पाहिली रेशीमची तर मार्केट कुठे आहे? मार्केट जालना आहे, अमरावतीला आहे, अमरावती म्हणजे बडनेरला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, बीड आहे, इकडे पूर्णा नगर आहे, असे बरेच ठिकाणी मार्केट आहे। धन्यवाद सर। अशा पद्धतीने शेतकरी बंधूंना लहान लहान गोष्टीची किंवा रेशीम शेती असो, शेळीपालन व्यवसाय असो, हे 100% आता काळाची गरज त्या ठिकाणी झालेली आहे। पीकेबीचे नवीन वाहन, जुने वाहन यांची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहे। इथं शेतकरी सुद्धा आलेले आहेत। कुठून आलेला आहे आपण? डोंगरगाववरून। डोंगरगाव? हो। स्पेशल कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी? स्पेशल कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी। किती लोक आलेला? आम्ही 2 जण आलेलो। हो, दरवर्षी येता का आपण? दरवर्षी येतो। डोंगरगाव शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भेटले आणि दरवर्षी एक कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी त्या ठिकाणी ते आवर्जून येतात। म्हणजे विदर्भामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन अकोला इथं त्या ठिकाणी भरते। आपण मागच्या वर्षी सुद्धा इथे आलेलो होतो, शेतकरी बांधवांसाठी आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी सुद्धा त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। सहभागी होत आहात, संमेलित होत आहात, तरी सर्व स्टॉल धारकांकरिता सूचना, कृपया 8 वाजेच्या आतमध्ये कोणी पण स्टॉल बंद करू नये। पाण्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करता यावा यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत जनजागृती कार्यक्रम त्या ठिकाणी आहे। कोणीही 8च्या आधी आपला स्टॉल बंद करू नये। टरबूजची भरपूर अशा व्हेरायट्या त्या ठिकाणी इथं आहेत आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी बंधूंना जर चांगली व्हेरायटी मिळाली तर नक्कीच चांगलं उत्पादन शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, टरबूजची त्या ठिकाणी नवीन व्हेरायटी त्या ठिकाणी इथे आहेत। आपण सरांकडून याची माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहे। नमस्कार, मी कलश सीड तर्फे राहुल निकम, महाराष्ट्र प्रतिनिधी। आज इथं प्रदर्शनामध्ये कलश सीडचं कॅन्डी हे कलिंगडाचं संकरित वाण प्रदर्शनात ठेवण्यात आलेलं आहे। सदर वाण हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी यांच्याकडचं 3 सप्टेंबर रोजी लागवड केलेलं वाण आहे। जवळपास कालावधी हा रोप लावल्यापासून 60 ते 65 दिवसात काढणीसाठी तयार होतो। साधारण 5 ते 7 किलोचं एका फळाचं सरासरी वजन येतं। हो, आणि शेतकरी यातनं एकरी जवळपास 25 ते 30 टनापर्यंत सरासरी उत्पन्न घेऊ शकतो। कॅन्डी वाणाची रोगप्रतिकार क्षमता सर्वात चांगली आहे। 5 ते 7 किलो पर्यंतचे वजनाचे सरासरी फळं मिळतात। गर्द लाल कलर आहे। ट्रान्सपोर्टेशन साठी सर्वात चांगलं लांबचं ट्रान्सपोर्टेशन हे सहन करतं। लांबच्या ट्रान्सपोर्टला हे पाठवू शकतात। जाड साल असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेसाठी निर्यातक्षम वाण आहे। गर्द लाल कलर आहे आणि गोडवा आहे। सर, व्हेरायटी यावर्षी आली की जुनी आहे? ही गेल्या 3 वर्षापासूनची व्हरायटी आहे। 3 वर्षापासून शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेली आहे। यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी याची लागवड पण केलेली आहे। थंडीसाठी याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो। थंडीसाठी लागवडीसाठी योग्य वाण आहे कॅन्डी, कलश सीडचं कॅन्डी टरबूज वाण।
शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं आपण जे कलिंगडाची व्हेरायटी आहे नवीन, म्हणजे अशी जर व्हेरायटी शेतकरी बंधूंना मिळाल्या तर नक्कीच आर्थिक नफा हा शेतकरी बांधवाचा होऊन एक चांगला पैसे शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी उरतील. शेतकरी बंधूंनो, जे आपल्या पिकांचं जे जंगली जनावर असतात, डुक्कर असतील, हरिण असतील, जर नुकसान करतात तर त्यांच्यासाठी झटका मशीन त्या ठिकाणी या ॲग्रोटेक 2024 मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सर, कशा पद्धतीनं झटका मशीन शेतकरी बांधव घेऊ शकतात, किंमत किती आहे आणि काय फायदे आहेत? याच्यापासून जनावरांपासून फायदे आहेत. जनावर आपल्या शेतीचं नुकसान करणार नाहीत. आणि या मशीन हे जे मॉडेल आहे प्राईम, हे 15 एकरापर्यंत आहे. याची किंमत आहे 5,000 रुपये. हा, आणि याच्यासोबत सोलर पॅनल आहे 40 वॅट. आणि हे दुसरं मॉडेल आहे, हे 25 एकरापर्यंत आहे. हे सिल्वर मॉडेल आहे. आणि तिसरं मॉडेल गोल्ड, ही 50 एकरापर्यंत काम करते. म्हणजे याला कुठल्याच प्रकारची लाईनची आवश्यकता नाही, पूर्णपणे सोलरवर चालणारं मशीन आहे आपलं. याची किंमत किती आहे प्रीमची? प्राईमची किंमत 5,000 रुपये आहे. 12-14 रक्षक कंपनीची, त्याच्यासोबत बॅटरी पण येते. हा, आणि रक्षक कंपनीचं 40 वॅटचं पॅनल 40 वॅटचं पॅनल येते. त्याची पॅनल आणि मशीनची किंमत 7,000 रुपये. आज कृषी प्रदर्शनमध्ये आपल्याला याची एक ऑफर आहे. त्याच्यासोबत हे जे इन्सुलेटर आहेत, हे तुम्हाला 100 इन्सुलेटर आज फ्री मिळणार आहेत 7,000 मध्ये. नाही तसं जर एक तुम्ही उद्या जर घ्यायला गेले तर हे कमीत कमी 5 रुपयाला याची किंमत आहे. आज ते तुम्हाला 100 रुपये फ्री मिळणार. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये जे जंगली जनावर येतात त्यांच्यापासून झटका मशीन लावून आपण संरक्षण त्या ठिकाणी करू शकता. बूस्टर प्लांट जेनेटिकचा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहे. मायकोची बाहुबली व्हेरायटी त्या ठिकाणी इथं आहे. शेतकरी बंधूंनो, संपूर्णपणे जे मशिनरीचे स्टॉल आहेत यांची माहिती आपण भाग क्रमांक 3 मध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. आतापर्यंत आपण जवळपास बरेचसे स्टॉलची माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. यापुढेही आपण व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण पहा. नक्की कामाची आणि फायद्याचीच माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे. परत भेटूया आपण भाग क्रमांक 3 मध्ये. धन्यवाद. जय जवान, जय किसान.